पंडित, युग पुरुष तसेच युग प्रवर्तक, दीनदलितांचे कैवारी, कोटी कोटी कुळांचे उद्धारक व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. दीनदलितांचे कैवारी म्हणजे बाबासाहेब, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे बाबासाहेब, गुलाम बनून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवणारे बाबासाहेब, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे बाबासाहेब, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय. म्हणजे बाबासाहेबांबद्दल जेवढं बोलणं तेवढं थोडं आहे. एक तेजस्वी सूर्य ज्याला म्हणतात, विचारांचं प्रकार तेच ज्यांच्यामध्ये होतं आणि सर्व बहुजन समाजाला ज्ञानाकडे घेऊन जाण्याचं काम ज्यांनी केलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा एवढ्या 2-5 मिनिटात देता शक्य आहे. पण असो, आपल्या विद्यालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगले उपक्रम, जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्याचाच हा एक भाग. आणि तुम्ही सर्वांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जर ज्ञानाची उपासना केली तर काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावी. पुन्हा एकदा प्रास्ताविकेला खूप न लांबवता मी मान्यवरांचं माझ्या विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांचे मनापासून आभार पण मानतो की आम्ही तुम्हाला बोलवतो, आवाज देतो आणि तुम्ही आमच्या आवाजाला ओ देतात किंवा आमच्या हाकेला साथ देऊन तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहता. त्यामुळे मनापासून मी माझ्या विद्यालय परिवाराच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझं प्रास्ताविक फारसं न लांबवता मी थांबतो. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 14 एप्रिल 1891 रोजी महाराष्ट्रातील मऊ येथे झाला. त्यांच्या जीवनाचा उद्देश अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक न्याय स्थापना करणे हा होता. डॉक्टर आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षण. आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मऊ येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इतिहासातील महापुरुष, समाज सुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ. आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मऊ गावात, मध्य प्रदेशातील मऊ गावात झाला होता. डॉक्टर बाबासाहेब लहान असताना त्यांनी त्यांच्या आईला एक प्रश्न विचारला होता की आम्हाला जातीमध्ये कोणी वाढलं होतं. तर त्यांच्या आईने एक उत्तर दिलं होतं की जातीमध्ये आपल्याला वाटणारं एक पुस्तक आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आईला म्हणाले की मी असं एक पुस्तक लिहेन की त्याच्यात सगळ्यांना समान हक्क मिळते. ते पुस्तक म्हणजे संविधान. मनुस्मृती नावाचा एक साप होता. मनुस्मृती नावाचा एक साप होता. त्याला जाणणारा माझा बाप भीमराव होता. माझा बाप
भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची आजी होती. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते. या तेजस्वी सूर्याचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये वडील रामजी आंबेडकर व आई भीमाबाई यांच्या पोटी झाला. त्यांच्या जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. त्यांच्या नावाचा जय जयकार होतो तो त्यांच्या कार्यामुळे. त्यांचे आयुष्य, त्यांचे जीवन हे आपल्यासाठी प्रेरणादायी ठरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व असं आहे की ते अगदी हिमालयाची उंची पायथ्याशी उभं राहून जसं मोजता येत नाही तसं हे एक व्यक्तिमत्व आहे. प्रकांड पंडित, प्रचंड विद्वान, आणि त्यांच्या विद्वत्तेबद्दल जर सांगायचं झालं तर जगामध्ये काही मोजके विद्वान होऊन गेले. मार्क्स असेल, लेनिन, जोसेफ लेनिन, अब्राहम लिंकन, मोहित सिद्ध, आणि भारतातलं एकमेव नाव येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचं कारण असं आहे की ते जगभरातल्या ज्या टॉपच्या युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, आणि म्हणूनच त्यांच्या ज्ञानाला सलाम करण्यासाठीच कदाचित कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं अनावरण व्हावं आणि त्याच्या खाली लिहिलं जावं सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. कसं जगावं, म्हणजे किती जगला मनुष्य हे महत्वाचं नाही, तो कसा जगला हे महत्वाचं असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण जीवन म्हणजे संघर्षमय. आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाती जळता दीप घेऊन धावत राहिले. त्या दीपावर त्यांनी कधी कोजळी येऊ दिली नाही. मग बुरसटलेल्या विचारांची कोजळी येत असते, ती कोजळी त्यांनी कधी येऊ दिली नाही. आणि संपूर्ण समाजाला, आता हे समाज हा शब्द मी फक्त दलित वर्गासाठी वापरत नाही, बहुजनांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे. नवपेरन सपान उजळल राती सरपवल्यावत्या भीमा अंधारवाती, सरपवल्यावत्या भीमा अंधारवाती. नितळ चारित्र्यावरी डाग उडविले किती, नितळ चारित्र्यावरी डाग उडविले किती. मुकनायकाई माती गणी भीमाईची गाती, नव पेरल सपान उजळल्या राती. धन्यवाद. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन तुम्हाला. विचारांचा प्रकाश दिला त्यांनी आम्हाला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन तुम्हाला. अतिथींच्या उपस्थितीने वाढवली कार्यक्रमाची शान. सर्वांचे मनापासून मानते आभार आणि